नमस्कार सुगरण फॅमिली. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचं फेवरेट आणि चमचमीत असं क्रॅब मसाला. त्यासाठी इथे मी 5 खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तसेच हे बारीक नांगे आहेत ना, ते मिक्सरमध्ये वाटून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. क्रॅब मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. इथे मी घेतलंय अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी ओलं खोबरं, छोटासा चिंचेचा गोळा घ्यायचा आहे, 2 टेबलस्पून धणे, 7 ते 8 शंकेश्वरी मिरची, 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धा इंच किसलेलं आलं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एक मोठा कांदा उभा चिरलेला, एक चक्रफूल, अर्धा टीस्पून शहाजिरं, 7 ते 8 काळी मिरी, 2 लवंगा, अर्धा इंच दालचिनी, 1 टीस्पून साधं जिरं आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी. सर्वात आधी मी इथे वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी मसाला भाजून घेणार आहे. मी इथे कढईमध्ये सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही पण एकत्र भाजून घेणार आहे. लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. सगळे खडे मसाले जे आपण मगाशी दाखवले ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. अजिबात तेल न वापरता. हे बघा, मिरचीला सुद्धा आपलं तेल लागलेलं आहे, कारण की खोबऱ्याचं तेल सुटलेलं आहे. अगदी कमी तेलाचा यूज करून आपल्याला हे बनवायचं आहे. छान असं ह्या रंगावरती भाजून झालं आहे. ह्याला आपण थंड करून घेऊन यातच मी चिंचेचा गोळा घालून थोडं थोडं पाणी घालून दरदरीत वाटून घेणार आहे. त्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेलात हिरवी मिरची, किसलेलं आलं, चुरून घातलेला कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा घालून छान असा परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालून घेते, जेणे की कांदा लवकर परतला जाईल. हलका परतला गेलेला आहे. आता यातच मी खेकडा आणि हे घालून घेते, खेकड्याचे पाय. छान परतून घेऊन 2 मिनिट ह्याला वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून लो फ्लेमवरतीच. 2 मिनिट झालेली आहे. बघू शकताय कलर कसा चेंज झालेला आहे, लालसर कलर आलेला आहे खेकड्यांना. आता मी ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहे. छान असं मिक्स करून घेऊया. यातच मगाशी मी वाटून घेतलेलं नांग्यांचं पाणी आहे, ते मी याच्यात टाकणार आहे. याने चांगली टेस्ट येते, छान लागतं, एकदमच भारी. वा, काय सुगंध सुटलाय, काय सांगू. यात छान मिक्स केलं आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. खेकड्याला त्याचं मीठही असतं, त्यामुळे बघून घाला. आता ह्याला मी 2 ते 3 मिनिटासाठी मंद गॅसवरती झाकून शिजायला ठेवणार आहे. ह्याला जास्त वेळ लागत नाही, खेकडा लवकर शिजून जातो. हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. वा, काय मस्त उकळी आलेली आहे. गार्निशिंग करूया. तर तुम्हाला कशी वाटली ही क्रॅब मसाल्याची रेसिपी? घरी नक्की ट्राय करा आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सीफूड प्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. असाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.